तुमचे कधी चहात बुडवलेलं पार्लेजीचं बिस्किट अचानक तुटून कपात पडले का? तो क्षण आयुष्यभर लक्षात राहतो. पण मित्रांनो, आता त्याहून मोठी बातमी समोर येते. आपल्या सगळ्यांच्या आठवणींशी जोडलेली पार्लेजी कंपनीची फॅक्टरी जमीनदोस्त होणार आहे. मुंबईच्या वेस्टर्न लाईनने प्रवास करताना विले पार्ले स्टेशन आलं की हवेत एक वेगळाच सुगंध दरवळायचा. तो परफ्यूम नव्हता, तो होता आपल्या बालपणाचा सुगंध, पार्ले बिस्किटांचा. पार्लेजी म्हणजे फक्त एक बिस्किट नाही, ते आहे गरीब माणसाचा आधार, विद्यार्थ्यांचा अभ्यासातील साथीदार, प्रवासातला सोबती आणि भुकेवरचं स्वस्त उत्तर. फक्त 5 रुपयात भूक भागवणारा हा जादुई पॅकेट. खिशात कमी पैसे असले तरी पोटात कावळे ओरडत असताना मदतीला धावून यायचा. काळ्या चहात बुडवलेलं ते बिस्किट, कधी पाण्यात भिजवून खाल्लेलं, कधी शाळेच्या डब्यात सापडलेलं, हे सगळं आपल्या आयुष्याचा एक भाग बनलं. जी म्हणजे जीनियस, हे वाक्य तर सगळ्यांच्या तोंडी होतं. पार्ले कंपनीची स्थापना 1929 साली झाली. स्वातंत्र्यपूर्व काळात परदेशी बिस्किटांना पर्याय म्हणून भारतीय कंपनी उभी राहिली. 1938 साली पार्लेजी बाजारात आलं. त्यावेळी त्याचं नाव पार्ले ग्लुको होतं. हळूहळू हे बिस्किट भारतातील प्रत्येक घरात पोहोचलं. ग्रामीण भाग असो किंवा शहर, पार्लेजी सर्वत्र लोकप्रिय झालं. आज पार्लेजी हे जगातील सर्वाधिक विक्री होणारं बिस्किट आहे. कोट्यावधी पॅकेट्स रोज विकले जातात. पार्लेजीने फक्त पैसेच नाही तर विश्वास कमवला, पिढ्यानपिढ्यांचा भावनिक संबंध जपला, मेड इन इंडियाची ताकद दाखवली. आजही संकटाच्या काळात लोक सर्वात आधी पार्लेजी घेतात. कोरोनाच्या काळातही त्याची विक्री वाढली होती. मुंबईतील जुनी विलेपार्ले फॅक्टरी बंद करण्यात येत आहे. जुनी इमारत आणि जागेचा पुनर्विकास, रिडेव्हलपमेंट, यासाठी हा निर्णय घेतला जात असल्याचे बोललं जाते. पण लक्षात ठेवा, पार्लेजी ब्रँड बंद होत नाही आहे, फक्त ती जुनी फॅक्टरी हटवली जात आहे. म्हणजे आपल्या आठवणी नाहीशा होणार नाहीत, पण त्या जागेचं रूप बदलणार आहे. पार्लेजी म्हणजे आपल्या बालपणाची चव, आईच्या हातचा चहा, शाळेची सुट्टी, रेल्वेचा प्रवास. आज फॅक्टरी जमीनदोस्त होत असली तरी आपल्या आठवणी कायम राहणार आहेत. जर तुमच्याही आयुष्यात पार्लेजीच्या आठवणी असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण आणि भावनिक स्टोरीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका.